सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न, विखे पाटील सामंतांशी जरांगेंशी चर्चा करण्याची शक्यता, जरांगेंना मुंबईत जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू। मनोज जरांगेंनी आंदोलनाऐवजी सरकारसोबत चर्चा करावी, चर्चेतून तोडगा निघू शकतो, दादा भुसेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंना मुंबईमध्ये मोर्चा काढण्यास परवानगी, आझाद मैदानामध्ये एकच दिवस आंदोलन करता येणार, तर आंदोलन एक दिवसाचं नाही तर बेमुदत असेल, जरांगेंचा इशारा। नागपुरात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक, जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा, डॉक्टर बबनराव तायवाड यांच्या घरी बैठकीचं आयोजन। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर, फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये भाजपची बॅनरबाजी, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, बॅनरवरतून उल्लेख। नागपुरात भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर, महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या, जुन्या आणि नव्यांच्या मेळ घालण्याचा प्रयत्न। विरारमधील इमारत दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी, रमाबाई अपार्टमेंटचा भाग चाळींवरती कोसळल्यानं झाली होती दुर्घटना। जखमी बाईकस्वाराला उपमुख्यमंत्र्यांकडून मदत, तात्काळ ताफ्यातील अँब्युलन्समधून केलं रुग्णालयामध्ये दाखल, अपघात झाल्याचं एकनाथ शिंदेंना दिसताच केली मदत। देशासह राज्यामध्ये अतिरिक्त कांदा उत्पादन मागणीच्या तुलनेमध्ये अधिक पुरवठा होत असल्यानं कांद्याला दर नाहीत, कांदा उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत। अकोल्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, कपाशी, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सुरक्षा रक्षकांवर आदाधुंद गोळीबार, भारतीय लष्करानं केलं 2 दहशतवाद्यांना ठार। ऋषीपंचमी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये अथर्व शीर्ष पठण, 35,000 महिलांचा सहभाग, खासदार सुनेत्रा पवारांची सुद्धा उपस्थिती। आज 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार, तर लालबागच्या राजाला दुसऱ्या दिवशी सुद्धा भक्तांचा महासागर।